आज प्रत्येक मिडल क्लास विद्यार्थी हा विचार करतो की जर मला चांगली स्कॉलरशिप भेटली तर मी त्या स्कॉलरशिपच्या मदतीने मी माझा अभ्यास करू शकतो आणि माझ्या भविष्यात मी एक चांगल्या जॉबला लागू शकतो. आणि त्यासाठी सगळेजण यूट्यूबवरती सर्च करतात किंवा गुगलवरती सर्च करतात की 5 बेस्ट स्कॉलरशिप कोणत्या आहेत. आणि मी तुम्हाला 5 स्कॉलरशिप सांगायऐवजी फक्त एकच स्कॉलरशिप सांगणार आहे आणि ती म्हणजे निप्सर स्कॉलरशिप. बेसिकली निप्सर स्कॉलरशिपचा फायदा प्रत्येक विद्यार्थी घेऊ शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की निप्सर म्हणजे काय, तर निप्सर म्हणजे निप्सर स्कॉलरशिप पोर्टल. यामध्ये इयत्ता पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतची सर्व शैक्षणिक फी, शैक्षणिक खर्च, शिक्षणासाठी लागणारा प्रवास खर्च हे सगळे बेनिफिट्स घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या वेबसाईटवरती मागणी अर्ज करू शकतात. आता काही लोकांच्या मनात हा विचार येत असेल किंवा हा प्रश्न पडला असेल की निप्सर किती जुना आहे किंवा निप्सरची स्थापना कधी झाली. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कंपनीची सुरुवात 1956 साली झाली असून निप्सरने देशात पहिलाच निप्सर स्कॉलरशिप पोर्टल नियुक्त केलेला आहे. काही लोकांच्या मनात हाही प्रश्न निर्माण होत असेल की निप्सर स्कॉलरशिप पोर्टलची गरज काय आहे. देशातील प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू नये व त्यांचे भविष्य काळोख्यात जायला नको यासाठी निप्सर स्कॉलरशिपची स्थापना करण्यात आलेली आहे. आता सगळ्यांचा कॉमन प्रश्न असतो की कोणते विद्यार्थी यात अप्लाय करू शकतात किंवा अर्ज करू शकतात. तर याचं उत्तर आहे निप्सर स्कॉलरशिप पोर्टलमध्ये इयत्ता पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे विद्यार्थी यात अप्लाय करू शकतात किंवा अर्ज करू शकतात. आणि यात एक प्लस पॉईंट आहे, यात ITIचे विद्यार्थी आणि डिप्लोमाचे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात. आता तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही सगळं सांगितलं पण याची अर्ज करण्याची फी किती आहे हे नाही सांगितलं. तर निप्सर स्कॉलरशिप पोर्टलची अर्ज फी फक्त 290 रुपये आहे. आणि समजा जर स्कॉलरशिप मंजूर झाली नाही तर ते 290 रुपये तुम्हाला परत केले जातील. हा लय जणांचा प्रश्न असेल की निप्सर स्कॉलरशिप किती दिवसात मंजूर होते. ही 90 दिवसांच्या तपासणी प्रोसेसनंतर जसे विद्यार्थ्याला गरज पडेल तशी दिली जाते पूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये. या शिष्यवृत्तीसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत हे जाणून घेऊया. 5 एकरपेक्षा कमी बागायत शेती असावी. जर तुम्ही 2023ला 11वी कंप्लीट केली असाल आणि 2025ला तुम्ही 12वी कंप्लीट करणार असाल तर हे जे 2 वर्षाचं गॅप आहे तर यासाठी शिष्यवृत्तीमध्ये तुम्हाला गृहीत धरले जाणार नाही. निप्सर स्कॉलरशिप पोर्टलच्या काही अटी आहेत हे तुम्ही समजून घ्या. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे पालकाचे उत्पन्न 8 लाखपेक्षा कमी असावे. समजा जर तुम्ही 2 स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला असाल तर यामध्ये तुम्ही अप्लाय नाही करू शकत. एका घरातून जास्तीत जास्त 2 पाल्यांना याचा लाभ घेता येतो.